नमस्कार, ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या कापूस, सोयाबीन, तूर तसंच मका आणि हरभराच्या बाजारात मोठ्या घडामोडी सुरू आहेत आणि नेमक्या या घडामोडी काय आहेत हेच आज आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट। सुरुवात करूयात सोयाबीन पासून। सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम दिसतोय, मात्र भावातील घसरण थांबून भाव स्थिरावलेले दिसतात। देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ही स्थिती दिसून येते। आंतरराष्ट्रीय बाजारात तर सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी वाढ दिसून आली। देशातील बाजारात मात्र भाव स्थिर आहेत। आजही सोयाबीन सरासरी 4300 ते 4600 रुपयांनी विकले जाते। बाजारातील आवकही टिकून आहे। सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। कापसाचे भाव दबावात असल्यानं उद्योगांची खरेदी चांगलीच वाढली आहे। आता आपल्याला माहिती आहे की कापूस बाजारावर मागच्या काही दिवसांपासून दबाव आहे। उद्योग कापसाचा स्टॉक करत असल्यानं सीसीआयला कमी कापूस मिळतोय। बाजारातील आवक 1,70,000 गाठींच्या दरम्यान कायम आहे। कापसाचा भावही टिकून आहे। कापसाला आजही 6,400 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। वायद्यांचा विचार करता आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात एका भाव पातळी दरम्यान आपल्याला दर दिसत आहेत। कापसाची बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। हरभऱ्याबाबत बोलायचं झालं तर देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील 2 आठवड्यांमध्ये काहीसे वाढलेत। यंदाच्या हंगामातील घटलेली लागवड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता यामुळे हरभरा भाव वाढलेत। त्यातच सरकारकडील स्टॉकही कमी होतोय, त्यामुळे हरभऱ्याचा भाव 5,100 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय। सरकार निवडणुका होईपर्यंत हरभऱ्यासह इतर कडधान्याचे भाव दबावात ठेवण्याचा प्रयत्न करेल, पण निवडणुका झाल्यानंतर दरामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केले। आता तुरीच्या बाजारातील तेजी कायम आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये। सध्या तूर आवकेचा हंगाम चालू आहे। एरवी याच काळात आफ्रिकेतून आयातही होत असते, तसंच बाजारात आवक सुद्धा जास्त होत असते, पण यंदाचं समीकरण काहीसं वेगळं दिसतंय। यंदा उत्पादन घटल्यानं शेतकरी सुद्धा मर्यादित विक्री करतायत, त्यामुळे तुरीच्या बाजारात आणखीनच आधार मिळालाय। मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तुरीच्या भावामध्ये काहीशी वाढ होताना दिसली। तुरीचा सरासरी भाव 9,500 ते 10,300 रुपयांच्या दरम्यान पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। सध्या तूर बाजारातील स्थिती पाहिली तर तुरीचे भाव पुढील काळात सुद्धा टिकून राहील असा अंदाज आहे, असं तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय। आता मक्याच्या बाजाराविषयी बघूयात। आता मक्याच्या बाजाराला सुद्धा चांगला आधार मिळतोय। मक्याचे भाव हे मर्यादित पुरवठा आणि चांगला उठाव असल्यानं काहीसे वाढलेले दिसत आहेत। मागच्या आठवड्यात सुद्धा मक्याचे भाव क्विंटल मागे 50 रुपयांपर्यंत वाढलेले दिसत आहेत। मक्याला उठाव चांगला आहे, म्हणजेच पोल्ट्री आणि इथेनॉल कडून मक्याची खरेदी केली जाते, त्यामुळे मक्याला सध्या 2,200 ते 2,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। मक्याला यापुढील काळात सुद्धा चांगली मागणी राहू शकते, पण रब्बीतील उत्पादन सुद्धा कमीच राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे मक्याच्या बाजाराला यंदा चांगला आधार आहे असं मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय। हे होतं आजचं शेत मार्केट पॉडकास्ट। आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो। तर मग भेटूयात आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। agrowon.com ला अवश्य भेट द्या।